का थांबवला होता? तर थांबवला यासाठी होता की ब्रेनचा इंटिरियर पार्ट आहे त्याला बेसल न्यूक्लियर म्हणतात, म्हणून मी थांबवलं होतं. तुम्हाला तो काल समजला नसता. तर पॉइंट असं आहे, सायटॉन्स आपल्याला माहिती आहे की जे सायटॉन न्यूरॉन असतो त्याचा हा सायटॉन असतो, ठीक आहे. आणि हा त्याचा ऍक्सॉन असतो आणि हे डेंट्रॉन असतो. म्हणजे बाहेर आलेला डेंट्रॉन, हे सायटॉन आणि हा ऍक्सॉन, अशा प्रकारचा आपला न्यूरॉन असतो. यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की जे सायटॉन्स असतात ते जनरली कुठे फाउंड होतात, तर ब्रेन मध्ये, स्पायनल कॉर्ड मध्ये आणि गँग्लियामध्ये. तर तुम्हाला गँग्लिया दाखवलं होतं मी. हा ब्रेन तर तुम्हाला दिसतोच, त्याच्या खाली स्पायनल कॉर्ड असतो पाठीमध्ये. आणि इथे आपल्याला जे हातापायांमध्ये ज्या नर्व जातात, हात असेल तर इथे गँग्लियन असतो, ठीक आहे. गँग्लियन म्हणजे हे काय की हे एक्सटेंडेड पोर्शन आहे, थोडेसे नर्वस सिस्टीमचे मोठे पोर्शन आहेत. न्यूरॉन्स फक्त ट्रान्सफर करतात गँग्लियन, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे काय असतं, बंच असतात. तर ऍक्सॉन असेल म्हणजे जो न्यूरॉन असेल तर त्याची जी बॉडी आहे ती जनरली ब्रेन मध्ये असते, स्पायनल कॉर्ड मध्ये असते किंवा गँग्लियामध्ये असते. मला वाटतं काल मी तुम्हाला डायग्राम दाखवली होती. तर इथे महत्वाचा प्रश्न तयार होतो, मला वाटतं कुठेतरी मी ऐकाच होता नीटला वाटतं, की सायटॉनची पोझिशन कुठे असते. तर लक्षात ठेवायचं, ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि गँग्लिया. आणि ऍक्सॉन वगैरे तुमच्या बॉडीतनं काय करतात, मूव्ह करतात. मोठा पोर्शन जो होता मी त्यासाठी काल लेक्चर मध्ये थांबवलं होतं. थांबवलं म्हणजे तसं टाइम झाला होता, पण मला तो दुसऱ्या दिवशी घ्यायचा होता. त्याचं नाव आहे की हा बेसल न्यूक्लियर. हे बघा, आधी वाचायचं कोण वाचणार? चला आदित्य आहे का? कोण आहे तिथे मेडिकल? आधी वाच. सर सायटॉन्स पासून वाचायचंय का? नाही नाही, ते इथून स्मॉल ग्रुप्स ऑफ इथून वाचायचं. Small groups of cell bodies inside the white matter of brain are called basal nuclei. A bundle of axon called nerve may be covered. एवढंच बघू आपण. हे बघा, स्मॉल ग्रुप्स ऑफ सेल बॉडीज म्हणजे आपल्याकडे काही ग्रुप्स, स्मॉल ग्रुप्स ऑफ सेल बॉडीज असतात, काही बॉडीज असतात आणि त्या ब्रेनच्या व्हाईट मॅटर मध्ये असतात. ब्रेनचे दोन मॅटर तुम्हाला दाखवले होते मी, एक ग्रे मॅटर असतो आणि एक व्हाईट मॅटर असतो, कालच आपण बघितले. एक तुम्हाला व्हिडिओ शेअर केलाय मी, तर व्हिडिओचा आपण थोडा ऍडव्हान्टेज घेऊ. कुठे कोणी कनेक्ट झालं की नाही? ओके, ठीक आहे. व्हिडिओ मी व्हॉट्सअपलाच पाठवलाय. तर तुम्हाला दोन व्हिडिओ पाठवले, बेसलचा पार्ट पाठवलाय तुम्हाला आणि एक कोणता पाठवलाय माहित नाही, कोणता पाठवलाय. ठीक आहे, तर हा आपण बघू. दिसतोय ना तुम्हाला व्हिडिओ? हे बघ, बेसल न्यूक्लियाला आपण बेसल गँग्लिया हे म्हणतो, लक्षात ठेवायचं. बेसल न्यूक्लिया म्हणजे बेसल गँग्लिया आहे. यामध्ये दोन प्रकारचे पाथवे असतात, डायरेक्ट पाथवे, इनडायरेक्ट पाथवे. व्हिडिओ जो आहे तो मेडिकल कॉलेजचा आहे, त्याच्यामुळे तेवढ्या डीपमध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही, पण माहिती असलं पाहिजे की बेसल गँग्लियनमध्ये दोन प्रकारचे पाथवे असतात. आपल्याला फक्त शिकायचंय काय असतो. तुम्हाला जो समोरचा पोर्शन दिसतोय, जो कलरफुल दिसतो, हा तर व्हाईट कलरचा तो तुमचा ब्रेन आहे. टोटल हा ब्रेन आहे. आणि हा जो आपला ब्रेन आहे याच्यामधला हा पोर्शन आहे, त्याला आपण बेसल गँग्लिया म्हणतो. म्हणजे ब्रेनच्या मधला ब्रेन स्टेम म्हणतो. ब्रेन स्टेम म्हणजे बेसल, बेसल म्हणजे समजतं ब्रेनच्या खालच्या बेस असतो तो, तर त्याला बेसल पोर्शन म्हणतात त्याला. तर बेसल गँग्लिया आपण म्हणतो त्याला. पोझिशन तुम्हाला कळते की तो ब्रेन मध्ये कोठे बसतो. चला पुढे जाऊ. हे काय थोड्या ऍक्टिव्हिटी वगैरे दाखवले की आपण भरपूर ऍक्टिव्हिटी करतो वगैरे, तर ते ऍक्टिव्हिटी दाखवलेत कशा. तर अॅनिमेशन बघा, तुम्हाला कळेल की ते तो कसं काम करतो. हे बघा, बेसल गँग्लिया म्हणजे काय की
आधी बघा डायग्राम, नंतर बोलू. हे बघा, तुम्हाला इथे दोन प्रकारचे कनेक्शन दिसतात. एक डायरेक्ट पाथवे दिसतोय एक्साइटरी आणि एक इनहेबिटरी. ब्रेन जो दिसतोय तुम्हाला, हा ब्रेनचा जो बाहेरचा पोर्शन आहे, हा बाहेरचा पोर्शन आहे. हा तुम्हाला डोळ्याने दिसतो, हा दिसतो, हा दिसतो आणि मध्ये गॅप असतो. त्याला आपण लेफ्ट राईट काय म्हणतो, हेमिस्फिअर म्हणतो. बाहेरून तुम्हाला असा कम्प्लीट ब्रेन दिसतो, पण मध्ये काय असतो, त्याला अशा प्रकारचे काय असतात, बेसल गँगलिया आहेत. आणि मी सांगितलं होतं मध्ये गॅप्स असतात, ते व्हेंट्रल असे गॅप्स असतात. यांना बेसल गँगलिया म्हणतात. म्हणजे ब्रेनचा मधला पोर्शन आहे तो. ठीक आहे, कळतंय ना काय म्हणतोय मी? या डायग्राम वरनं हे बघा, याला आणि याला थोडं डोक्यात बसवा, म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल आपण कुठे विचार करतोय. हे बघा, ही डायग्राम बघा, आपण ह्या पोर्शनचा विचार करतोय. हा पोर्शन की ब्रेनच्या बेसला आहे. इकडून तिकडून काय आहे, वरती सेरेब्रम आहे, गोल सेरेब्रम आहे, त्याच्या मध्ये आहे हा पोर्शन. आणि त्याला शॉर्टकट मध्ये कट पोर्शन मध्ये आपण असं बघतोय. हा तो कट केलेला पोर्शन आहे, म्हणजे ब्रेनला तुम्ही असं स्लाइस केलेला आहे आणि तो तुम्हाला असा दिसतो अशा प्रकारे. यामध्ये बेसल गँग्लियॉनला आपल्याला बेसिक स्टडी काय करायचं, तुम्हाला दाखवायचं की बेसल गँग्लियॉन असतो काय. तुम्हाला त्याचा इनडेप्थ स्टडी तुमच्या बुकमध्ये नाहीये. दाखवण्याचं कारण काय, फक्त बेसल गँग्लिया गँग्लिया करून काय नाही. ते कळण्यासाठी मी तुम्हाला हा थोडा मेडिकल अॅनाटॉमीचा, न्यूरोटॉमीचा तुम्ही व्हिडिओ जो बघताय तो बघा, न्यूरोटॉमीचा व्हिडिओ बघताय, तुम्हाला कळतही असेल की मेडिकल कॉलेजचा व्हिडिओ आहे न्यूरोटॉमीचा. तर एक पाथवे असतो डायरेक्ट आणि एक असतो इनडायरेक्ट. तर थोडं पुढे जाऊ आपण, त्यात काही जास्त बोलण्यासारखं नाहीये. हे बघा, हे जे पार्ट्स आहेत, हे कोणाचे पार्ट्स आहेत, आपल्या बेसल न्यूक्लियसचे. हे पॅटर्न वगैरे. आता हे बघा, हा डायरेक्ट पाथवे कशा प्रकारे सिग्नल सेरेब्रम मधनं येतो, नंतर ह्या बेसल गँग्लिया मधनं फिरतो, मध्ये हा थॅलॅमस असतो. हे बघा, थॅलॅमस आहे, थॅलॅमस मधनं पुन्हा सेरेब्रम कडे जातो. या म्हणतात, हे बघा, फर्स्ट जो पॉइंट होता तो म्हणजे की डायरेक्ट पाथवे मध्ये काय झालं की हा आपला सेरेब्रम आहे. सेरेब्रम मधनं डेटा कोणाकडे येतो, ह्या सेरेब्रल गँग्लियॉन कडे येतो. इथे पुन्हा तो काय होतो, ट्रान्समिट होतो. इथे थॅलामस मध्ये येतो, पुन्हा तो इथून सेरेब्रम कडे ट्रान्समिट होतो. म्हणजे इनडायरेक्टली काय, तर याला जर तुम्ही बेसल गँग्लियन म्हटलं तर हा तुमचा सेरेब्रम आहे, ब्रेनचा जो आपण त्याला थिंकिंग सेंटर. आणि इथून हा बाहेरच्या पोर्शन मधनं बेसल गँग्लियामध्ये सिग्नल येतो. हा बेसल गँग्लिओ आहे, हे बघा, हा बेसल गँग्लिओ आहे आणि त्याच्यामध्ये थॅलॅमसही असतो. तर इथून इथे येतो, इथून थॅलॅमस, थॅलॅमस मधनं पुन्हा सेरेब्रम. अशा प्रकारे आपल्या ब्रेनचं फंक्शन चालू असतं. म्हणजे सिंपल गोष्ट आहे की आपलं ब्रेन काम कसं करतो. तर ब्रेन काम कसं करतो, तर सेरेब्रम, सेरेब्रम कडनं बेसल गँग्लियॉन, बेसल गँग्लियॉन कडनं पुन्हा सेरेब्रम. अशा प्रकारे आपल्याकडे काय होत असतं, प्रॉपर सिग्नलचं एक्झिक्युशन चालू असतं. आणि या एक्झिक्युशन वरनं ठरतं की आपण कोणत्या गोष्टीला ऍक्शन देणार आहोत का नाही देणार आहोत. पॉईंट कळतोय काय म्हणतोय मी? हॅलो, हो हे सर. कळतंय का काय म्हणतोय? हे बघा, आपण जो पॉइंट स्टडी करतोय तो ब्रेनचा बेस आहे. बेस म्हणजे हा ब्रेन आहे तुमचा, त्याच्या बेसला असं बेसल गँग्लिया बसलेलं असतं. हे महत्वाचं नाही की ते कसं काम करतं, तुम्हाला ऍक्च्युअली नाही येते, पण महत्वाचं ते जर समजलं तर प्रश्न संपतो. हा तुमचा ब्रेन आहे, ब्रेनच्या इथे मध्ये काही बसलेले काही पार्ट्स आहेत ब्रेनचे, त्याला आपण बेसल गँग्लिया म्हणतो. ओके, बेसल गँग्लियामध्ये काय होतं की ह्याच्या बाहेरच्या पोर्शन कडनं त्याच्याकडे सिग्नल येतो, त्याच्याकडनं पुन्हा सिग्नल सेरेब्रमकडे जातो. सेरेब्रम म्हणजे ब्रेनचा बाहेरचा पोर्शन. आणि अशा प्रकारे तिथे आपला ब्रेन काय करतो, डिसिजन मेकिंग करतो. म्हणजे ब्रेन काम कसं करतो तर अशा प्रकारे. मग त्याला दोन रस्ते आहेत, एक डायरेक्ट रस्ता आहे आणि एक इनडायरेक्ट रस्ता आहे. डायरेक्ट रस्त्याने जर त्याने काम केलं तर तो काहीतरी काम ऍक्टिव्हेट करतो, म्हणजे ब्रेन काहीतरी ऍक्शन घेतो, नाहीतर थांबवतो. अशा प्रकारे दोन एक्साइटरी आणि इनहिबिटरी अशा दोन प्रकारचे मुवमेंट आपल्या ब्रेन मध्ये असतात. चला थोडं पुढे जाऊ, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं तो काम कसं करतो. हे तर कळालं तुम्हाला की हा ब्रेन आहे, ब्रेनच्या खाली हे असं असतं, याला बेसल न्यूक्लियाय म्हणतात किंवा बेसल काय म्हणतात, गँग्लिया म्हणतात. हा आपला थॅलॅमस आहे. चला पुढे बघू आपण. ऍक्च्युली बघा, हे जर तुम्हाला अॅनिमेशन समजलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे भरपूर शोधलं मी त्याला.
हा बघा, हा आपला डायरेक्ट पाथवे आहे. तुमचं ब्रेन काम कसं करतो, तर तुमचा जो बाहेरचा पोर्शन आहे हा टोटल ब्रेन आहे. हे बघा, हा तुमचा टोटल ब्रेन आहे. ब्रेनला कट केलेला आहे आणि तो असा दिसतो. म्हणजे तुमच्या डोक्यातनं ब्रेन आताही काढलं, त्याला कट केला तर तो असं दिसेल. पहिल्या व्हिज्युअल्स मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट जी कोणालाही समजेल की हा एक पोर्शन आहे, एक पोर्शन आहे आणि हा दुसरा पोर्शन आहे. हे आपल्याला 10 मध्ये शिकवलं जातं की ब्रेनचे 2 पार्ट्स असतात. एक लेफ्ट हेमिस्फिअर, एक राईट हेमिस्फिअर. ब्रेन लेफ्ट आणि राईट अशा प्रकारचे 2 आपल्या ब्रेनचे पार्ट्स असतात. इथे तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय की हा लेफ्ट आहे, राईट आहे असं दिसतंय. नंतर त्यामध्ये बघा की हा मधला व्हाईट मॅटर आहे, बाहेरचा ग्रे मॅटर आहे. म्हणजे ब्रेन जेव्हा तुम्ही बघता तर ब्रेनच्या मध्ये व्हाईट कलर असतो आणि बाहेरचा जो फोल्ड्स असतात, हे जे फोल्ड्स असतात याला आपण ग्रायरी म्हणतो, किंवा तुम्हाला माहिती असेल जेवढे फोल्ड जास्त तेवढं आपण हुशार माणसाला म्हणतो असं आपण मानतो. तर हा जो बाहेरचा पोर्शन जरा डार्क दिसतो त्याला ग्रे मॅटर म्हणतात, नाही ह्याला व्हाईट मॅटर म्हणतात, जो की मध्ये आहे. ओके, तर 2 पॉईंट कळले अजून, ग्रे मॅटर कुठे, व्हाईट मॅटर कुठे. आता बेसल न्यूक्लियर हा कन्सेप्ट काय, तर बेसल न्यूक्लियर हा कन्सेप्ट इथे स्टार्ट होतो. हा बेसल न्यूक्लियरचा पोर्शन आहे. हा तर आपला सेरेब्रम आहे. ऍक्च्युली हा लेफ्ट अँड राईट, याच्यामध्ये बघा हे अशा प्रकारचे काही पार्ट्स आहेत. ठीक आहे, यांना बेसल न्यूक्लियर, मी जे राऊंड करतो आहे हे बेसल आहेत. हे ब्रेनच्या बेसला आपण असं त्यांना कन्सिडर करतो आणि त्यातनं आपलं डिसिजन मेकिंग होत असतं. तर अॅनिमेशन बघा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी मेडिकल वाल्यांनी जास्त फोकस करा, मॅथ्स वाल्यांना काही गरज नाही. समजलं तरी चांगलंच आहे, आपलंच ब्रेन आहे. हे बघा कॉर्टेक्स, अरे एक मिनिट. हे बघा, एक एक पॉईंटने बघू आपण. हे पॉईंट बघा की हा डायरेक्ट पाथवे म्हणजे हा सिग्नल कुठे येतो, तर सिग्नल तुमच्या स्पायनल कॉर्ड कडनं कुठे येतो, सेरेब्रम मध्ये. आता तुमचा जो कॉर्टेक्स आहे, कॉर्टेक्स म्हणजे काय, सेरेब्रमचा जो मधला पोर्शन असतो त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. तिथून सिग्नल बघा लास्ट येत आहेत आणि त्या रेड कलरच्या पार्ट्सला कनेक्ट होत आहेत. पुन्हा अॅनिमेशन थोडं मागे घेतो मी आणि बघा, सिग्नल हा वरतून येतोय, कॉर्टेक्स मधनं येतो आहे. बघा अॅनिमेशन, थोडस अॅनिमेशन स्लो करू आपण, करता येतं का. तर चला स्लो मोशन मध्ये बघू जरा. बघा, तर आपण बघतोय की आपला ब्रेन डिसिजन कसं घेतो. तर आपल्या ब्रेनला जो सिग्नल येतो तो माहिती तुम्हाला, तुमच्या हातामधनं जो सिग्नल येतो तो स्पायनल कॉर्ड मधनं ब्रेनकडे जातो आणि ब्रेन मध्ये मग तो काम कसं करतो बघा. हा जो बाहेरचा पोर्शन आहे तुमचा तो कॉर्टेक्स असतो ब्रेनचा. एकदम स्लो केलाय मी म्हणून तुम्हाला ते अॅनिमेशन थोडं स्लो चाललंय. माझा आवाज येतोय ना तुला. हो सर. अॅनिमेशन स्लो आहे म्हणून ते तुम्हाला स्लो दिसणार आहे, कारण मला स्लो दाखवायचं नाही, समजणारच नाही तुम्हाला. चाललाय की नाही अॅनिमेशन, थांबाय. हा चाललाय. हे बघा, ब्रेनचा कॉर्टेक्स आहे, तिथून हे न्यूरॉन्स निघलेत बघा. सॉरी, हे न्यूरॉन्सचं कनेक्शन बघा कुठे येत आहे, त्याच्या रेड कलर कनेक्ट होत आहेत, त्यांना बेसल गँगलिया म्हणतात. म्हणजे सिग्नल अशा प्रकारे वरतून खाली येतो, त्याला स्टॅटम म्हणतात. ठीक आहे, तो वरचा छोटा आहे त्याला क्युलेट म्हणतात, खाल्ला पॅटियम म्हणतात. पुन्हा खाली येतो तर इंटरनल ग्लोब पॅराडाइसला ते कनेक्ट होतात. ते तुम्हाला कोणत्या कलरचे, पिंक, कोणता कलर, ग्रीन कलरचे दिसतात. तिथून पुन्हा सिग्नल रिव्हर्स होतात. तिथून थॅलामस, हा जो तुम्हाला असा दिसतोय तो थॅलामस आहे. ब्रेन मध्ये आपण स्टडी केलाय, ब्रेनच्या खाली थॅलामस असतो. थॅलामस मधनं पुन्हा ते कनेक्शन रिटर्न येतात आणि कुठे कनेक्ट होतात, तर जिथून आले होते तिथे, जो आपला कॉर्टेक्स होता. हे बघा, पुन्हा आपण थोडंसं अॅनिमेशन बघू. अशा प्रकारे आपला ब्रेन रेग्युलर काम करतो. हे बघा, कॉर्टेक्स मधनं सिग्नल्स आलेत बेसल गँगलियाकडे.
बेसल गँगलिया हे 3-4 टाईपचे आहेत. तर त्याला पॅटर्न म्हणतात किंवा कॅडिट म्हणतात, न्यूक्लियस म्हणतात. त्यांचे पार्ट्स आहेत. तेवढे आपल्याला बेसमध्ये जायचं नाहीये. मला फक्त दाखवायचं काम कसं करतं. त्यांच्यामधनं सिग्नल प्रोसेस झाल्यानंतर थॅलॅमसकडे जातो. थॅलॅमस कडनं डायरेक्ट पुन्हा काय होतं तो आता मला सांगा की याच्यात तुम्हाला काय कळालं किंवा काय कळालं नाही किंवा काय कळालं. हे बघा आपला पॉइंट होता मला सांगायचं तुम्हाला की मी नुसतं फक्त बेसल गँगलिया गँगलिया केलं असं ब्रेनचा बेस तर काही कळालं नसतं. इथे क्लिअर आहे की बेसल गँगलिया म्हणजे यांना बेसल गँगलिया म्हणतात. ओके, हा थॅलॅमस आहे आणि हे आपले बेसल गँगलिया. गँगलिया म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं की ब्रेन पेक्षा छोटेसे पार्ट्स आपल्या बॉडीमध्ये जेही ब्रेन पेक्षा छोटे असतात आपण आपल्याला गँगलिया म्हणतो. गँगलिया म्हणजे ब्रेन हा ऍक्च्युली मोठा गँगलिया आहे आपला असं तुम्ही म्हणू शकता. तर हे बेसल गँगलिया म्हणजे खाली बसलेले असतात आणि ब्रेनच्या खाली असतात. तर डिसिजन मेकिंग मध्ये भरपूर मोठं काम असतं. तुम्हाला नावं इथे दिलेले आहेत. हे पॅटर्न वगैरे आहे, कॅडेट आहे, हे कॅडेट पॅटर्न आहे, याचे पार्ट्स आहेत. एवढं डिस्कस करणं आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये. महत्वाचं आहे की सिग्नल सेरेब्रम मधनं खाली येतो, यांच्यामध्ये कनेक्ट केला जातो, पुन्हा थॅलॅमस कडे जातो आणि थॅलॅमस कडनं पुन्हा कशामध्ये येतो कॉर्टेक्स मध्ये येतो आणि अशा प्रकारे आपलं डिसिजन मेकिंग होतं. म्हणजे आपण जर म्हटलं ब्रेन काम कसं करतो तर ऍक्च्युली असं करतो. याला म्हणतात एक्सायटरी मुवमेंट. म्हणजे इथे काय होतं की काम होतं. दुसरा पाथवे आहे त्याला इनडायरेक्ट पाथवे म्हणतात. पुढे दिला असेल हे बघा डायरेक्ट पाथवे आहे. तर हा प्रोसेसला थांबवतो. हाही सेम तसंच काम करतो बघा. चला म्हणजे कळालं काय तुम्हाला यातनं म्हणजे एवढं तर कळालं असेल की ब्रेनच्या बेसला काही असतं. त्याला बेसल गँगलिया दिसतं कसे हे बघा हे बेसल गँगलिया. माधवी कळतंय काही नीटवाल्यांनी जास्त फोकस करा कारण मॅथ्सवाल्यांना काही घेणं देणं नाही येतही नाही. कळालं का माधवी काही. हो सर. तर अशा प्रकारे बेसल गँगलिया पोर्शन असतो आणि ब्रेनचा महत्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही ब्रेन अॅनाटॉमी मध्ये गेलात पुढे तर तुम्हाला तो शिकवला. चलो मग दुसऱ्या पॉइंट वरती येऊ. दुसरा पॉइंट आहे की मग तुम्हाला फक्त 2 लाईन इथे दिले की बेसल गँगलिया असतो आणि तो काम करतो. तुमच्या पुस्तकात एवढंच आहे. काय दिलंय अ स्मॉल ग्रुप ऑफ सेल बॉडीज इनसाइड द व्हाईट मॅटर कॉल्ड एज बेसल न्यूक्लिया. बस तिथे बसल बेसल न्यूक्लियाला बेसल गँगलिया आपण म्हणतो. एक लाईनचं वाक्य पण मला वाटतं ते कळालं पाहिजे. नेक्स्ट बंडल ऑफ ऍक्शन कॉल्ड नर्व्स मे बी कव्हर्ड. हा कोण वाचणार माधवी वाच बरं. हो सर. A bundle of axons can be nerve may be covered only by neurolem- uh, neurolemma in the non-medulated nerve, while in the medulator nerve, it is covered by both medullary sheath and on outside by neurolemma. तर पुढे वाचायचं पुन्हा एक कंटिन्यू करायचं. Conduction of impulse by medulated nerve is 50 times faster than in the non-medulated nerve. The connective हे बघा tissue. बस थांबून घे. माझ्या माहितीप्रमाणे नीट मध्ये क्वेश्चन आलेला आहे की मेड्युलेटेड अँड नॉन मेड्युलेटेड. तर ऍक्च्युली मी तुमच्यासाठी इमेजेस थोडंसं 5-10 मिनिटं आधी सर्च केलं, प्रिपरेशन केलं फास्ट होईल म्हणून. कारण इम्पॉर्टंट पॉईंट जे आपण शिकतोय तो इम्पॉर्टंट पॉईंट. तर डायग्राम मला वाटतं तुम्हाला दिसते मी क्रॉप करून ठेवली आहे. आधीच सर्च केलेलं आहे. नॉन मेड्युलेटेड अशा प्रकारचा एक ऍक्सॉन असतो आणि दुसरा मेड्युलेटेड असतो. हे बघा हे मायलिनेटेड आहे आणि हा नॉन मायलिनेटेड. ठीक आहे. आता मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड याला आपण काय म्हणतो ते बघू आपण. किंवा मेड्युलेटेड अँड नॉन मेड्युलेटेड असे त्याला म्हणतो. नॉन मायलिनेटेड जेव्हा म्हणतो आपण तर लक्षात ठेवायचं त्याच्या नावामध्येच आहे की नॉन मायलिन. ज्याला मायलिन नसतं त्याला आपण नॉन मायलिनेटेड म्हणतो. मग तो कशा प्रकारचा फायबर असतो की तो न्यूरॉन कसा असतो. तर तुम्हाला इथे दिसतो एक न्यूरॉन दिसतो आहे आणि त्या न्यूरॉनचा हा ऍक्सॉन आहे
आणि तो नॉन मायलिनेटेड आहे, त्याच्यावरती काहीच नाहीये, प्लेन न्यूरॉन आहे. प्लेन समजतं ना, त्याला काहीही बाहेरून अटॅच झालेलं नाहीये, त्याला नॉन मायलिनेटेड म्हणतात. आता मग मायलिनेटेड म्हणजे कसं असतो, फरक काय असतो? तर हे बघा, हा मायलिनेटेड, याच्या बॉडीला बघा बाहेरून अशा प्रकारचे कनेक्शन जॉईन झालेले आहेत, यांना मायलिन शीथ म्हणतात. शीथ म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, शीट सारखा आपण शीथ वापरतो, शीथ म्हणजे कवरिंग. तर जेव्हा ऍक्सॉनला बाहेरून असं काहीतरी मायलिन शीथ कनेक्टेड झालेलं असतं, त्याला आपण मायलिनेटेड फायबर म्हणतो. आणि ज्यांना नसतं त्यांना आपण नॉन मायलिनेटेड फायबर म्हणतो. हा तर पॉइंट सिम्पल आहे. मग फरक काय, नॉन मायलिनेटेड आणि मायलिन असे का असतात ते? हे बघा, हा जो मायलिनेटेड नॉन मायलिनेटेड असतो, तर याला फक्त सिंगल लेअर असतो, त्याला न्यूरेलेमा असं म्हणतो आपण. न्यूरेलेमा म्हणजे काय, तर त्याचा स्वतःचा लेअर असतो. म्हणजे ऍक्सॉन जो असतो त्याला स्वतःचा एक लेअर असतो, त्याला आपण न्यूरेलेमा म्हणतो. तुम्हाला म्हटलं न्यूरेलेमा म्हणजे काय, तर न्यूरॉनचं स्वतःच एक कव्हरिंग असतं, त्याला आपण न्यूरेलेमा म्हणतो. आणि त्याच्यावरती मायलिन शीथ अपसेंट असतं. आणि याच्यावरती कसं असतं, त्याचं स्वतःचं तर कव्हरिंग असतंच, त्याच्यावरती पुन्हा एक कव्हरिंग असतं, त्याला मायलिन शीथ म्हणतो. हा पहिला डिफरन्स. दुसरा महत्वाची गोष्ट, याचं रेनवियर ऑफ नोड्स अपसेंट्स असतं. आता नोड्स काय असतात, हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे खड्डे दिसतात, यांना रेनवियर ऑफ नोड्स म्हणतात. रेनवियर ऑफ नोड्स म्हणजे हे जे गॅप्स दिसतात तुम्हाला, हे असे, याला रेनवियर नोड्स म्हणतात. हे कुठे प्रेझेंट असतात, जिथे शीत लागली असणार तिथेच असणार, म्हणजे ते उसाला कसे पेरकंड असतात तशा प्रकारे. आणि नॉन मायलिनेटेडला बघा ते तयारच होत नाही, का, कारण त्याला कोटिंगच नाही ना, ते इथे रेनवियर ऑफ नोड तयार होत नाही. नोड म्हणजे समजतं ना बाहेरचं, ते अशा प्रकारचे कनेक्शन. तर हा जो असतो नॉन मायलिनेटेड, हा ग्रेश कलर मध्ये दिसतो, ग्रे म्हणजे समजतं ना ब्लॅक कलर सारखा. आणि हा व्हाईट कलरचा असतो, का, कारण की ते मायलिन शीथ व्हाईट कलर. सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये, ती म्हणजे याच्यामध्ये ऍक्शन पोटेन्शियल आहे. मी आधीच सांगितलं, ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे बाहेर प्लस असतं आणि मध्ये मायनस असतं, याला आपण ऍक्शन पोटेन्शियल म्हणतो. ज्याच्याने की आपला न्यूरॉन काम करतो, ऍक्शन करतो किंवा सिग्नल घेऊन जातो. तर इथून जेव्हा सिग्नल ह्या ऍक्सॉन मधनं इथे पाठवायचा असतो, तेव्हा टोटल पूर्ण बॉडीमध्ये काय करावं लागतं, पोटेन्शियल तयार करावं लागतं, ऍक्शन पोटेन्शियल करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही रेनवियर नोड बसवलेले असतात किंवा मायलिनेटेड शीथ असतं, तर तेव्हा काय होतं की इथला जो सिग्नल येतो त्याला टोटल पूर्ण बॉडीभर स्प्रेड होण्याची, कोणतीही गोष्ट, एक सिंगल गोष्ट घ्या, एक गोष्ट टोटल बॉडीभर पसरते आणि ऍक्टिव्हेट होते, आणि एक गोष्ट इथे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ऍक्टिव्हेट होते. तर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ऍक्टिव्हेट होणारी गोष्ट ही फास्ट असते. हे मायलिन शीथ काय करतं, पहिलं तर सर्वात महत्वाचं काम करतं ते म्हणजे की एका ऍक्सॉन पासून दुसऱ्या ऍक्सॉनला काय करतं, कनेक्शनचं प्रोटेक्शन देतं. म्हणजे इकडचं सिग्नल तिकडे जात नाही. म्हणजे इथे एक ऍक्सॉन असेल, इथे एक ऍक्सॉन असेल, तर ह्या मायलिन शीथ मधनं ह्या मायलिन शीथ मध्ये कनेक्शन जात नाही. दुसरा ऍडव्हान्टेज काय होतं, हे जे मायलिन शीथ आहे तिथे पोटेन्शियल तयार होत नाही. तिथे सिग्नलचं ऍक्शन पोटेन्शियल जे म्हणतो आपण, म्हणजे प्लस मध्ये आणि मायनस मायर असं होत नाही. मग ते होत नाही तर काय होतं, की इथून सिग्नल इथे पाठवायचा असेल तर टोटल पूर्ण बॉडीमध्ये जेव्हा प्लस मायनस आपण हलवतो, ती मोठी प्रोसेस असते, आणि एका छोट्याशा गॅपमध्ये हलवतो ते एक शॉर्ट प्रोसेस असते. तर मग हा मायलिनेटेड मध्ये काय होतं, की छोटासा इथे सिग्नल जनरेट होतो, पुन्हा जनरेट होतो, सिग्नलचा जम्प करतो, आणि जम्प फास्ट फास्ट करत तो एकदम फास्ट सिग्नल होऊन जातो. पण इथे फास्ट होत नाही, कारण ह्या पूर्ण ऍक्सॉन मध्येच ऍक्शन पोटेन्शियल काय करतं, काम करतं, म्हणून हे स्लो प्रोसेस आहे. तर हा जो आहे, हा ऍक्शन पोटेन्शियल पूर्ण बॉडीमध्ये असल्यामुळे हा स्लो चालतो, आणि तो काय चालतो, फास्ट चालतो. नेक्स्ट आहे की हा नॉन मायलेटेड कुठे असतो, हा ग्रे मॅटर मध्ये असतो. ग्रे मॅटर तुम्हाला आता सांगितलं ब्रेन आहे, ब्रेनच्या बाहेरचं ग्रे मॅटर असतं असं ब्लॅक कलरचं, त्यामध्ये हा असतो. स्पायनल कॉर्ड मध्ये असतो. मायलिनेटेड कुठे असतो, व्हाईट मॅटर मध्ये. मायलिनेटेड कुठे असतो, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या व्हाईट मॅटर मध्ये. याचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलाय, तुम्हाला जस्ट सर्च करून इथून तुम्हाला कळेल की कशा मायलिनेटेड शीट काम करते.
हे बघा, हा ऍक्सॉन आहे, सॉरी न्यूरॉन आहे. हा मायलिनेटेड न्यूरॉन आहे, कारण त्याला ते काय मायलिनचं शीत आहे. आणि हा रेनव्हियर ऑफ नोड आहे, खड्डा आहे, त्याला रेनव्हियर नोड. याला मायलिनेटेड इन्सुलेटिंग सेल म्हणतात. कारण हे बघा, मायलिनेटेड शीत म्हणजे काय, सेल्सच बनलेलं असतं. या मायलिन शीत आहे, मायलिनच्या सेल्स आहेत, त्याच्यामुळे हे त्याच्यावरती कोटिंग तयार झालंय. जसं वायरीवरती इन्सुलेशन असतं, तशा प्रकारचा इन्सुलेटर म्हणून काम करतो. पुढं हे बघा, हे जे नोट्स दिसतंय तुम्हाला, या नोट्स मध्ये काय होते, यांना रेनव्हियर ऑफ नोट्स तर आपण ऑलरेडी म्हटलंय. आता याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मायलिन शीत आहे. आणि याच्यामध्ये हे बघा काय होत आहे, नीट बघा. जे ब्लिंक होत आहे, ब्लिंक म्हणजे काय, तिथे सिग्नल तयार होते किंवा सिग्नल जातो येतोय म्हणजे ट्रान्सफर होतोय. तर त्या मायलिन शीट मध्ये बघा सिग्नल ट्रान्सफर होत नाही. नीट बघा, त्या नोट्स मध्ये फक्त सिग्नल ट्रान्सफर होतो, छोटा छोटा सिग्नल फास्ट ट्रान्सफर होतो. हे बघा, सिग्नल डेंट्री मधनं अशा प्रकारे जम्प करत जातो. पुन्हा बघा, सिग्नल एका डेंट्रीज कडनं दुसऱ्या डेंट्रीज कडे येतो आणि फास्ट मूव्ह करतो. हे बघा, आणि पुढच्या ऍक्सॉन कडे पुढच्या न्यूरॉन कडे जातो. तर हे पॉसिबल होतं कारण त्याच्यामध्ये हे जे शीत असतात, हे शीत काय करतात, छोटं छोटं इम्पल्स तयार करतात, ते फास्ट तयार करतात. हे जे कंडक्शन तुम्ही बघितलं, याला सॉलिटरी कंडक्शन म्हणतात. याला काय म्हणतात, सॉलिटरी कंडक्शन म्हणतात. जसं की हे अशा प्रकारे जम्प करत जातं. आणि आपला सिंपल जो न्यूरॉन असतो नॉन मायलिनेटेड, त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये अशा प्रकारे एकच सिग्नल तयार होतो आणि त्याला वेळ लागतो. मग त्याच्यामुळे काय होतं की तो स्लो ऍक्ट करतो आणि हे जम्प करणारा फास्ट ऍक्ट करतो. हे ऍक्शनला ओळखला तर सॉलिटरी ऍक्शन. बस ठीक आहे. तर चला, याच्यामध्ये काय काय पॉईंट कळाले मग तुम्हाला. आजचा महत्वाचा पॉईंट काय होता की मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे. नॉन मायलिनेटेडला मायलिन शीट नसतं, रेनव्हियर नोड नसतात, कलर तुम्हाला माहिती आहे ग्रेश असतो, ब्रेनच्या ब्लॅक कलर मध्ये असतो, सिग्नल पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सफर केल्यामुळे स्पीड कमी होते. मायलिनेटेड असतं, याला बाहेरचं कोटिंगला अजून एक कोटिंग असतं, त्याचं मायलिन शीट नाव असतं. रेनव्हियर नोड तयार झालेले असतात, व्हाईट कलर असतो. फक्त ते नोट्स असतात तिथे सिग्नल तयार होतो, मध्ये होत नाही, म्हणून हा फास्ट काम करतो. आणि जनरली व्हाईट मॅटर मध्ये असतो. मागचा पॉईंट जो होता बेसल न्यूक्लिया, तर तो तुम्हाला सांगितलं बेसल न्यूक्लिया काय असतो. हे बघा, बेसल न्यूक्लिया ऍक्च्युली हे भरपूर अॅनाटॉमी मध्ये मग भरपूर मध्ये जावं लागेल आपल्याला, तर एवढं काही गरज नाही. काही डाऊट आहे कोणाला बेसल न्यूक्लिया वगैरे मध्ये, माधवी हा प्रश्न, सर. नाही ते सर, पॉईंट कळाला का हे काय. इथे मेड्युलेटेड आहे ना, हम्म. म्हणजे ते हे बघा, मायलिनेटेड मला कळलं नाही ते. ओके. हे बघा, हे जे मेड्युलेटेड आहे आणि जे नॉन मेड्युलेटेड आहे, तर त्यांना आपण, तुम्हाला तुमचा प्रश्न क्लिअर करून टाकतो. हे बघा, मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेड तुम्ही असे क्वेश्चन टाकले तर तुम्हाला डायरेक्टली मिळतात, भरपूर लोकांनी काम करून ठेवलंय. आपण आधी बघितलं मेड्युलेटेड आणि नॉन, तुमच्या पुस्तकाने मेड्युलेटेड लिहिलाय आणि नॉन मेड्युलेटेड लिहिलाय, तर त्यांनाच मी काय म्हटलं, मायलिनेटेड शीट आणि नॉन मायलिनेटेड शीट. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे न्यूरॉन्स की त्याच्यावरती मायलिन शीट प्रेझेंट आहे त्यांना आपण मेड्युलेटेड म्हणतो, ज्याच्यावरती प्रेझेंट नाही त्याला आपण नॉन मेड्युलेटेड म्हणतो. पॉईंट कळाला. म्हणजे ज्याला मायलिन शीट आहे तो मेड्युलेटेड, ज्याला नाही तो नॉन मेड्युलेटेड. म्हणजेच काय, नॉन मायलिनेटेड आणि मायलिनेटेड. हे बघा, आता हा जो आहे, मी इथे म्हटलं की मेड्युलेटेड न्यूरॉन आहे, म्हणजेच कोणता आहे, ज्याला मायलिन शीट आहे, म्हणजे मायलिनेटेड. मायलिनेटेड म्हणजेच मेड्युलेटेड. कळालं का पॉईंट. सेम आहे. हो सर, कळलं.
प्रश्न? पुढे जायचं का? मग आता इथे दिलाय बघा, द कंडक्शन ऑफ इम्पल्स मेड्युलेटेड नर्व इज 50 टाइम्स फास्टर दॅन द नॉन मेड्युलेटेड. म्हणजे हे मेड्युलेटेड जे असतात, म्हणजे कोणते ज्यांना ते शीत, त्यांना ते मायलिन असतं, सॉरी मायलिनचं शीत असतं, ते 50 टाइम फास्ट काम करतात नॉन मेड्युलेट पेक्षा. ज्याला शीत नसतं त्यापेक्षा शीत 15 टाइम फास्टर काम करतात. मग तुम्हाला कळालं असेल किती फास्ट काम करतात. आता जे आपल्याला इंडोमेट्रियम, पेरिमेट्रियम अशा प्रकारचे आपल्या ब्रेनचे काही कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. तर त्या ब्रेनच्या टिश्यू बद्दल आपण तर डायग्रामने बघू आपण, तेच तुम्हाला चांगलं सांगता येईल. हे बघा, तुम्ही इंडोमेट्रियम वगैरे तुम्हाला माहिती आहे, हे जे पोर्शन्स आहेत हे सर्व आपण जनरली सर्वांनाच वापरतो. त्यामुळे हॅलो सर, हम्म. ते एंडोन्युरियम आहे. ऍक्च्युली बोलत होतो पण मला वाटतं की आवाज बंद होता. ठीक आहे. हा, तर ब्रेन मध्ये जे पोर्शन आहे फ्रॉम द इंडोमॅटर्नल, ओके. आपला पॉइंट काय चालला होता? कुठे गेला? काय चाललं होतं आपलं? मॉड्युलेटेड झालं आपलं इंडोन्युरियम, ओके. कवर बरोबर आहे माधवी आता? हो सर, हो सर. हॅलो, काय होतं की डोक्यामध्ये ते इंडोमेट्रियम, बायोमेट्रियम ते जे शब्द बसलेले आहेत आणि इकडचे तिकडे शब्द तिकडचे होत ते असतात. एंडोमेट्रियम सर, ते युटेरस आहे ना, म्हणून ते. हा ना. नाही, ते काय होतं की ते सर्व सेमच होऊन जातं बायोलॉजी मध्ये. कॉर्टेक्स, मेडुला, पेरिमेट्रियम, पेरिकार्डियम, इंडोमेट्रियम, हे सर्व ते सारखंच होऊन जातं. ठीक आहे, आपण आधी बघू आता हे आपली कोणती नर्वस सिस्टीम आहे हे बघू. तर तुम्हाला काय दिसतंय डायग्राम मध्ये बघा, एक स्पायनल कॉर्ड आहे तुमचा पाठीचा, हे आहे पोर्शन आहे, त्याच्यामधला हा स्पायनल कॉर्ड आहे. स्पायनल कॉर्ड मध्ये तुम्हाला दिसतंय इथे ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर. लक्षात ठेवायचं, ब्रेनच्या मध्ये व्हाईट मॅटर असतं आणि स्पायनल कॉर्डच्या बाहेर व्हाईट मॅटर असतं. तुमच्या पाठीतनं जर तुम्हाला अजून चांगलं समजत नसेल तर हे असं चांगलं समजेल तुम्हाला. तुमच्या पाठीमधनं हा जो स्पायनल कॉर्ड आहे तो अशा प्रकारे हा स्पायनल कॉर्ड असतो. त्याला अशा प्रकारच्या 2 रूट्स असतात. हे रूट दिसते तुम्हाला. या रूट्स मधनं सिग्नल्स, ह्या नर्व्स हे घेऊन येणारी नर्व आहे, याला सेन्सर नर्व म्हणतात. आणि हे बघा, पुन्हा लक्ष द्या, हे सेन्सर कडनं डेटा घेऊन येते आणि हे पुन्हा डेटा घेऊन जाते मसल्स कडे आणि मसल्स मग काहीतरी ऍक्शन घेते. ओके.
तर अशा प्रकारे एक घेऊन येणारी असते, त्याला सेन्सरी ॲक्सॉन वगैरे म्हणतो किंवा सेन्सरी न्यूरॉन वगैरे आपण म्हणतो. आणि जो मोटर असतो, तो मोटर काय करतो, तो डेटा घेऊन जातो आणि मसलला सांगतो की आपल्याला काहीतरी करायचं. तर एक घेऊन येणारा डेटा त्याला सेन्सरी म्हणायचं ॲक्सॉन आणि घेऊन जाणारा मोटर ॲक्सॉन म्हणायचं. अशा प्रकारे हे आहे. स्पायनल कॉर्डच्या मध्ये हा जो हॉर्न शेप दिसतो, हॉर्न म्हणजे शिंगांसारखं असं म्हणतात त्याला, स्पायनल कॉर्डचं हॉर्न म्हणतात. तो ग्रे मॅटर असतो आणि बाहेर व्हाईट असतं. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. आणि ऍक्च्युली तुमच्या जेव्हा तुम्ही फिजिओलॉजी ह्युमन बघता तेव्हा ऍक्च्युली असं असतं आपलं स्पायनल कॉर्ड. हे असं स्ट्रक्चर असतं. हे आपल्या नर्व्स अशा निघलेल्या असतात आणि त्या कनेक्ट झालेल्या असतात. ठीक आहे, तर आपला मागचं पॉईंटला जाऊ. हे तर कळालं आपल्याला. ते डायग्राम कळाल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत कळालं आता की ते काय होतं. आता हा जो क्वेश्चन आहे, इथून हा जो अशा प्रकारे एक नर्व्स चाललेला आहे. नर्व्स मध्ये तुम्हाला इथे दिसतं एंडोमेट्रियम, सॉरी एंडोमेट्रियम नाही, ते पुन्हा तेच इंडोन्युरियम. तर इंडोन्युरियम, पेरिन्युरियम आणि एपिन्युरियम अशा प्रकारचे लेयर्स असतात. हे बघा, इंडोन्युरियम तुम्हाला दिसतो आहे, पुन्हा पेरिन्युरियम दिसतोय तुम्हाला आणि एपिन्युरियम दिसतोय. 1 2 3. तर मेट्रियम थोडं डोक्यात लक्ष ठेवा, मेट्रियम नाही ते न्यूरियम असतं. हे बघा, ब्रेन मधले कोणतीही गोष्ट न्यूरॉन असतं, न्यूरियमच असतं. कार्डियम वगैरे कुठे असतं, हर्टला असतं. इपिकार्डियम वगैरे असं ते हर्टला असतं. तर न्यूरियम, पेरिन्युरियम आणि एपिन्युरियम अशा प्रकारचे हे लेयर्स असतात. तुम्हाला हा नर्व्स चाललेला आहे, त्याच्यामध्ये बघा ते तुम्हाला दिसते. तर यांना आपण तिघांना स्टडी करतोय. तर आधी त्यांचं लोकेशन बघा, काय करताय ते सांगा मला. एपी म्हणजे बाहेरचं आहे, पेरी म्हणजे मधला आहे, इंडो म्हणजे त्याच्यामधला आहे. म्हणजे मध्ये काय आहे तुम्हाला दिसतंय, वेगवेगळे ऍक्सॉन्स आहेत. अजून एक चांगले डायग्राम बघू. हे बघा, ब्रेन आहे, ब्रेन कडनं एक नर्व चालली आहे. नर्व्स म्हणजे बंडल ऑफ ऍक्सॉन म्हणतो आपण त्याला. त्या बंडल ऑफ ऍक्सॉनचा जो बाहेरचा लेअर आहे त्याला पेरी म्हणतो आहे बघा. कुठे गेलं, हे बघा पेरी खाली इथे बघा. चांगली अजून एक डायग्राम आहे का तुम्हाला समजेल असं. हे बघा, डायग्राम चांगली कळते का बघा. यामध्ये फोकस करा, जो पहिला जो लेअर आहे आपला तो इंडोमेट्रियम दिसतोय का तुम्हाला. इंडोमेट्रियम कुठे, तर इंडो म्हणजे मधला, पेरी हा बाहेरचा आणि इपी म्हणजे अजून बाहेरचा. आणि हा तुमचा काय नर्व आहे. नर्व म्हणजे काय, तो डेटा घेऊन सिग्नल घेऊन जाणार आहे. हे ऍडिपोज टिश्यू वगैरे हे थोडे सपोर्टिंग असतात. ते काय करतात, थोडं फूड मटेरियल वगैरे स्टोअर करण्याचं काम करतात. ते इम्पॉर्टंट नाहीये. हे रेड ब्ल्यू तुमचे ब्लड वेसल्स आहे, हे इम्पॉर्टंट नाहीये. हे जे कनेक्शन आहे यांना ऍक्सॉन म्हणतो आपण. हे सर्व ऍक्सॉन आहेत. हे ब्रेन त्या स्पायनल कॉर्ड कडनं आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये हे इंडो म्हणजे हा मधला पोर्शन मधलं जे टिश्यू असतात किंवा सेल्स असतात ना, इंडोमेट्रियम म्हणतो. त्याच्या बाहेरचं जे बंडलचं कव्हरिंग असतं त्याला पेरिन्युट्रियम म्हणतो आपण. आणि त्या सर्वांचं बाहेरचं कनेक्शन असतं त्याला एपिन्युरियम म्हणतो आपण. डायग्राम मला वाटतं कळेल. समजतंय, सोपं आहे एकदम. फक्त डायग्राम म्हणून तुम्हाला कळावं. कोणा काही इश्यू आहे का याच्यामध्ये, प्रश्न कोणाला. नाही सर. हे बघा, इपी म्हणजे काय, तर आपण जसं आपल्या बॉडीला इपिडर्मिस म्हणतो, बाहेरची स्किन. ठीक आहे, तर तसं त्या नर्वस जो नर्व असते, नर्व म्हणजे काय, बंडल ऑफ ऍक्सॉन असतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की स्पायनल कॉर्ड कडनं असं बंडल निघतं आणि त्या बंडलचा जो बाहेरचा लेअर असतो त्याला एपिन्युरियम म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काय असतात, अजून छोटे बंडल्स असतात. त्याच्यामध्ये मग भरपूर सेल्स असतात, म्हणजे ऍडिपोज टिश्यू असतात किंवा मग ब्लड वेसल्स असतात. हे ऍक्च्युली न्यूरॉन्स नसतात. ठीक आहे, पण न्यूरॉनचं अजून एक बंडल मध्ये असतं. त्या बंडलच्या बाहेर त्या बंडलला होल्ड करणारं सिस्टीम असतं बाहेर, तर त्याला पेरिन्युरियम म्हणतात. आणि त्या
त्यांच्यामध्ये पुन्हा अजून एक लेयर असतो, त्याला म्हणतात इंडो. इंडो म्हणजे त्या न्यूरॉनच्या मधला लेयर, पेरी म्हणजे त्या न्यूरॉनला होल्ड करणारा लेयर, आणि ईपी म्हणजे काय, टोटल मधलं स्ट्रक्चर विथ काही ऍडिपोज सेल, काही त्याच्यामध्ये स्टोरेज असतं किंवा तुमच्या ब्लड वेसल्स वगैरे, हे सर्वांना पकडणारा एक बाहेरचा लेयर. अशा प्रकारचे 3 लेयर्स आपण स्टडी करतो. तर याच्यावरती तर काय नाही, एवढंच दाखवू शकतो बुवा आता. ज्याला प्रश्न असेल त्यांना विचारू शकता. हे बघा, इथे तुम्हाला तेच दिसतंय. हे तर एकदम सिम्पल डायग्राम आहे. हा बाहेर एक स्पायनल कॉर्ड कडनं हा नर्व्स निघाली. नर्व्स म्हणजे बंडल ऑफ आहे. त्याचा बाहेरचा लेअर हा एपिन्यूरॉन, पेरिन्यूरॉन हा, आणि त्याच्यामध्ये हे काही ब्लड वेसल्स वगैरे हे पेरिन्यूरॉनच्या कोटिंग मध्ये असतात. त्याच्या मधला जो असतो, ज्यामध्ये मॅक्झिमम कनेक्शन नसतात, छोटा असतो, त्याला पेरिन्यूरम म्हणतो. यात ऍक्सॉन मॅक्झिमम असतात. आणि त्यांच्यामध्ये जो लेअर असतो, त्या पेरिन्यूरमच्या अजून मध्ये जे ऍक्सॉन असतात त्यांना पकडणारा एंडोमेट्रियम. अशा प्रकारचे लेअर असे बाहेरचा, मधला आणि मधला, अशा प्रकारचे 3 आपल्याकडे लेयर्स असतात. तर मला वाटतं एवढं सफिशियंट आहे बुवा. नाही बोलत नाही म्हणून मला वाटतं समजत नाही का, असं काही प्रश्न आहे का की तर समजत नाही? माझी समजताय की नाही, काय चाललंय? समजतं सर. तर आपण काय आज रिपीट करू, आपण काय काय बघितलं आज. आपण सर्वात पहिला पॉईंट बघितला तो म्हणजे की बेसल न्यूक्लिया म्हणजे काय. तर पुन्हा तुम्हाला एकदा बेसल न्यूक्लिया दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला प्रश्न डोक्यातनं निघून जाईल. बेसल न्यूक्लिया म्हणजे जो तुमचा ब्रेन असतो, काय ऍड दाखवतात, हा तुमचा ब्रेन आहे. या ब्रेनच्या मध्ये बेसला काही सेल्स असतात, ग्रुप ऑफ सेल्स असतात, त्याला आपण बेसल न्यूक्लिया म्हणतो. हे बेसल न्यूक्लिया आहे किंवा त्यांना बेसल गँगलिया आहे, काही म्हणा तुम्ही. हे बेसला असतात. हा थॅलॅमस आहे आणि हे इथे बसलेले असतात. यांचा आणि ह्या सेरेब्रमचा चांगल्या प्रकारे कॉन्टॅक्ट होतो आणि आपला ब्रेन काम करतो. तर ब्रेनच्या खाली बसलेले हे एक्स्ट्रा पोर्शन आहेत, त्यांना आपण बेसल गँगलिया म्हणतो. यांच्यामुळेच आपण ऍक्शन घेत असतो. हा पहिला पॉईंट होता. दुसरा पॉईंट हो होता की जो शीत होता, शीत म्हणजे की सिग्नल, मायलिनेटेड शीट काम कसं करतं. मायलिनेटेड शीट काम कसं करतं, तर आपल्याकडे एक न्यूरॉन असतो. न्यूरॉन मध्ये हे जे ब्ल्यू कलरचे दिसते तुम्हाला, हे मायलिनेटेड शीत आहे किंवा त्याला मेड्युलेटेड शीत म्हणतात किंवा मेड्युलेटरी न्यूरॉन म्हणतात, काही म्हणा तुम्ही. याला नोट्स म्हणतात, त्याला रेनवियर नोट म्हणतात. सिग्नल फक्त इथेच तयार होतो. सिग्नल जम्प करत जातो म्हणून फास्ट होतो. बस एवढंच असतं. हे बघा, हे शीत आहे. शीतच्या मध्ये बिलकुल इम्पल्स येत नाही, सिग्नल येत नाही. त्या नोट्स मध्ये सिग्नल जातो आणि तो जम्प करत जातो. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. डेंट्रिस कडनं सायटॉन, सायटॉन कडनं ऍक्सॉन, ऍक्सॉन कडनं पुन्हा त्याच्या अपेंडेजेस, पुन्हा पुढचं जे असेल ते. अशा प्रकारे हे मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड मध्ये काम होतं. हा मायलिनेटेड आहे किंवा मेड्युलेटेड आहे. पुन्हा आपण एक डिफरन्स बघितला जो पेपरला तेवढं काही येऊ शकत नाही म्हणा. मायलिनेटेड म्हणतात म्हणजे मेड्युलेटेड म्हणतात. याला मायलिनेटेड शीत असतं, रेनवियर नोट, इथे हे खड्डे खड्डे असतात, त्यांना रेनवियर नोट म्हणतात. याचा कलर व्हाईट असतो, हा फास्ट असतो. आणि ह्या व्हाईट कलर असतो म्हणून आपल्या ब्रेनच्या जो पोर्शन मध्ये बसलेला असतो तिथे व्हाईट कलर मध्ये हा असतो, कारण याचा स्वतःचा कलर व्हाईट असतो. ओके. नेक्स्ट, जो ब्रेनचा ग्रे कलर असतो, कारण याला मायलिनेटेड नसतं म्हणून याचा ग्रे कलर असतो, तर ब्रेनच्या ग्रे कलर मॅटर मध्ये बसलेला असतो. आणि याला शीत वगैरे असं बाहेर नसतं. याला मग नोट्सही तयार होत नाहीत. हा टोटल पूर्ण ऍक्टिव्हेट होतो तेव्हा सिग्नल ट्रान्सफर करतो म्हणून वेळ घेतो, म्हणून स्लो असतो. तर अशा प्रकारे आपण एक बेसिक स्ट्रक्चर बघितलं की ब्रेनचं काय असतं किंवा न्यूरॉन्स मध्ये ज्या लेयर्स असतात हे दाखवलं तुम्हाला. की हा न्यूरॉन आहे, सॉरी हा नर्व्स आहे. नर्व्सच्या बाहेरला इपी न्यूरॉन म्हणतात, मधल्याला पेरी म्हणतात आणि मधल्याला इंडो म्हणतात. ते 3 लेयर्स असतात. लक्षात ठेवायचं, इंडो मध्ये इपी, मिडल मध्ये पेरी, बाहेर. तर एवढं सफिशियंट आहे. उद्या आपला महत्वाचा पॉईंट स्टार्ट होईल अजून एक, त्याचं नाव आहे सिनॅप्स. बोर होत आहे का?
जांभरे नाही सर. बोर्ड झालं का? मला वाटतं की इम्पॉर्टंट होतं म्हणून थोडं मी ताणलं. उद्याचा पॉईंट जो आहे तो महत्वाचा आहे की सिनॅप्स वगैरे पेपरला डायरेक्टली तुम्हाला येतं, हे ऍक्शन पोटेन्शियल येतं. स्लो कव्हर करू कारण चॅप्टरला वेटेज आहे, चॅप्टरला वेटेज चांगला आहे. ठीक आहे, चलो स्टॉप करू मग.